जिल्ह्याच्या ओतूर येथे श्री संत गाडगे महाराज विद्यालयातील एसएससी परीक्षा केंद्रात धक्कादायक घटना घडली आहे। यात एका अल्पवयीन कॉलेज तरुणाने वर्गात घुसून परीक्षेला बसलेल्या 10वीच्या अल्पवयीन विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला केला। या हल्ल्यात विद्यार्थी जखमी झाला असून मानेवर केलेला वार हातावर झेलल्याने मोठी दुर्घटना थोडक्यात टळली। जखमी विद्यार्थ्याने दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोर अचानक वर्गात घुसून कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला। मानेवर केलेला वार त्याने हातावर झेलल्यामुळे तो बालंबाल बचावला, मात्र या झटापटीत त्याच्या हाताला दुखापत झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित दोघांमध्ये यापूर्वीपासून काही कारणावरून वाद होता। त्याच जुन्या वादातून ही गंभीर घटना घडल्याची माहिती समोर आली आहे। परीक्षा सुरू असताना वर्गात घुसून हल्ला झाल्याने परीक्षा केंद्र परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। दरम्यान घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। पोलिसांनी कोयताधारी अल्पवयीन आरोपीसह त्याच्या सोबत असलेल्या आणखी 4 विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलंय। हल्ल्यासाठी वापरण्यात आलेला कोयता पोलिसांनी जप्त केला असून पुढील चौकशी सुरू आहे। नमस्कार, मी API लहू थाटे, नेमणूक ओतूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण। दिनांक 16 मार्च 2026 रोजी सकाळी 10:15 सुमारास जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलावरती 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने कोयत्यानं हातावर वार केल्यानं डाव्या हाताच्या बोटापाशी त्याला जखम झालेली आहे। त्या ठिकाणी 3 टाके पडलेले आहेत। त्या संदर्भात गुन्हा दाखल केलेला असून ही सर्व अल्पवयीन मुले ताब्यात घेतलेली आहेत आणि पुढील कायदेशीर कारवाई आम्ही करीत आहोत। यातून विद्यार्थ्यांना एक आव्हान करण्यात येत आहे की त्यांनी त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळलं नाही पाहिजे, मोबाईलचा सोशल मीडियाचा कमीत कमी वापर केला पाहिजे आणि मुलांनी आणि पालकांनी यांच्यामध्ये नेहमी सुसंवाद राहिला पाहिजे।